आज वसई जवळच्या नायगावमध्ये एक मोठी फायरिंगची घटना होणार होती, परंतु नायगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना राहिली आणि 2 आरोपींना पोलिसांनी जे आहे अटक केलेली आहे। एका इनोवा गाडीमध्ये हे 3 जण कोणावर फायरिंग करायला आले होते, परंतु याची कुणकुण पोलिसांना लागली आणि पोलिसांनी तात्काळ या दोघांना अटक केलं। मात्र यामध्ये एक आरोपी जे आहे तो पळून जाण्यामध्ये यशस्वी झालेला आहे आणि जी आम्हाला पोलिसांकडून माहिती मिळालेली आहे, हे आरोपी जे आहेत कुख्यात आहेत आणि यांनी याआधी देखील 3 जणांवर अशाच प्रकारे गोळीबार केलेला आहे आणि एकावर चॉपरने हमला देखील केलेला आहे। ज्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांची नावे आहेत कल्पेश राजाराम वैती, हा 26 वर्षाचा आहे, हा भिवंडीच्या पायेगावमध्ये राहतो। तर दुसरा आरोपी आहे नौश बांदोरकर, हा देखील पायेगावमध्ये राहतोय। आज सकाळी नायगावच्या परेरा नगरमध्ये हे आले होते आणि त्यांनी कोणावर फिल्डिंग लावलेली हे सध्या कळू शकलेलं नाही। एका सलूनमध्ये ते बसले होते आणि त्याचवेळी पोलिसांनी सलूनमध्ये छापा मारला आणि ह्या दोघांना अटक केलेली आहे। याचे फोटो देखील HP लाईव्हच्या हाती लागलेले आहेत, परंतु एक जण पळून जाण्यामध्ये जो आहे यशस्वी झालेला आहे। यांच्या इनोवा गाडीची तपासणी केली असता यांच्या गाडीमध्ये जे आहेत की जवळपास 16 राऊंड फायर बंदुकीच्या गोळ्या सापडलेल्या आहेत। त्यामुळे आता पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे की नेमके कोणाला मारायला आले होते। दुसरी धक्कादायक माहिती म्हणजे हे 2 अटक केलेले आरोपी आहेत त्यांचा राजकारणाशी संबंध आहेत। म्हणजे नुकताच निवडणूक पार पडलेली आहे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांचे ते बॉडीगार्ड असल्याचं सांगण्यात येत आहे आणि नायगावमध्ये राहणारे प्रफुल्ल तांगडी या बांधकाम व्यवसायावर देखील अशाच प्रकारे गोळीबाराची ही घटना यांनी केली होती। यांच्यावर 3 राऊंड फायर केले होते, परंतु त्यावेळी देखील त्यांना पोलिसांनी अटक केली होती। त्यांना सध्या जामिनावर आहेत। एवढ्या मोठे आरोपी आहेत आणि जवळपास 3 ते 4 वेळा फायरिंग केलेली आहे, चॉपरचे हमले केलेले आहेत। त्यामुळे असे आरोपी मोकाट का सुटतात असा सवाल तांगडी यांनी केलेला आहे। वास्तविक पाहता या आरोपींना तडीपार किंवा मोका लागला पाहिजे, परंतु निवडणुकीच्या धर्तीवर आता कोणाला मारायला आले होते, कदाचित तांगडी यांच्यावरच पुन्हा हमला होणार होता का आणखीन कोणावर हमला होणार होता हे अद्याप कळू शकलेलं नाही। त्यामुळे नायगाव पोलिसांपुढे आता मोठं आव्हान असणार आहे की हे दोघे आरोपी जे आहेत की कोणाला मारायला आले होते आणि जो फरार आरोपी आहे त्याला लवकरात लवकर शोधणं। परंतु असं म्हणतात ना की पोलीस कधी घटनास्थळी लेट पोहोचतात, पण काही ठिकाणी पोलीस लवकर पोहोचतात आणि नायगावच्या ठिकाणी पोलीस लवकर पोहोचले, त्यामुळे हे दोन्ही आरोपी सापडले आणि गोळीबाराची घटना जी आहे की घडली नाही। या संपूर्ण प्रकरणात बांधकाम व्यावसायिक आहेत प्रफुल्ल तांगडी यांनी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। त्यांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात। मला संध्याकाळी समजलं या विषयामध्ये आरोपी का जेव्हा तुमच्यावर फायरिंग केली होती मागच्या टायमाला माझ्यावर 3 गोळ्या लागल्यात इकडे तिकडे, तर हे परत कुठल्या तरी प्रयत्नामध्ये होते ना, पोलिसांनी त्यांना अटक केले जातात। हे कोण आहेत म्हणजे यांचं हे सराईत गुन्हेगार आहेत, यांच्यावर अनेक गुन्हे आहेत। वाली पोलीस स्टेशनला असणार, भिवंडी तालुक्याला असणार, हे मोक्याचे आरोपी आहेत, पण प्रशासन यांच्यावर लक्षच नाही देत। यांचे काय कोणाची कनेक्शन आहे राजकारण? यांच्या राजकारणामध्ये हे बाल्या सुरेश म्हात्रे उमेदवार जे भिवंडीचे आहेत हे बॉडीगार्ड आहेत। हे लोक हे त्यांच्या मागे बॉडीगार्डी करतात। आजपर्यंत त्यांनी जेवढे गुन्हे केले गुन्ह्यामध्ये एकाच नंबरची गाडी वापरलेली आहे, त्याबद्दल नेहमी त्यांची गाडी आहे तीच वापर करणार ना, ते गाडीच्या मागे तेच सुटणार। कुठेतरी यांच्यावर धाक पाहिजे, प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे। तुमच्यावर आतापर्यंत जे आहे किती लोकांवर त्यांनी फायरिंग केली? आतापर्यंत 3 फायर केलेले आहेत, 3 फायरिंगचे गुन्हे आहेत, एक चॉपरने वारचा गुन्हा आहे यांच्यावर। हे असे दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात। काय तुमच्या जीवाला धोका यांच्यामध्ये माझ्या जीवाला धोका आज यावी मी जिथे राहतो नायगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, आज तिथे येऊन वॉचवर होते। मी जिथे मच्छी घ्यायला गेलो होतो त्याच्या बाजूलाच यांची गाडी उभी होती। हे गाडीमध्ये बसले होते, कदाचित यांचा माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता। माझ्या जोडीला बॉडीगार्ड असल्या कारणाने या लोकांचा हल्ला होऊ शकला नाही।